नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी.के. वारी मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सराव प्रश्नसंच भाग 2 घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मिक्स क्वेश्चन भेटणार आहे जे परीक्षेमध्ये येणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्यासोबत तुम्ही पण टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा। या टेस्टमध्ये तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे कारण याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात। चला तर तुम्ही आता टेस्ट सोडवण्यासाठी रेडी झाला असाल असं मला वाटते। तर वेळ वाया न घालवता आपण टेस्टला सुरू करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या 4 घटकांपैकी एक घटक वेगळा विसंगत असतो आणि आपले ऑप्शन आहे 1 रुद्र, 2 गजमुख, 3 वक्रतुंड, 4 गणाधीश। जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करा। चला आता याचं उत्तर मी सांगते। तर पहा याचं उत्तर, गजमुख, वक्रतुंड, गणाधीश हे तिन्ही नाव गणपतीचे असतात आणि रुद्र हे नाव विसंगत आहे। तर आपलं उत्तर आहे 1 रुद्र। चला आता दुसरा प्रश्न पाहू। पहिले, राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? आणि आपले ऑप्शन आहे नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 4 पुणे। आता पुढचा प्रश्न पाहू। भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि आपले ऑप्शन आहे 1 सलमान खान, 2 रोहित शर्मा, 3 अमिताभ बच्चन, 4 अजय देवगन। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 सलमान खान। पुढचा प्रश्न, द प्युरल्स सच ॲज मेन्स, चिल्ड्रन्स आर नोन ॲज। आणि आपले ऑप्शन आहे 1 डबल प्युरल्स, 2 म्युटेशन प्युरल्स, 3 रेग्युलर प्युरल्स, 4 झिरो प्युरल्स। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 डबल प्युरल्स। तर पहा आता हे उत्तर का आले, कारण मॅन चा प्युरल मेन होतो आणि मेन हा स्वतः प्युरल असून त्याला यस लागले तर तो मेन्स झाला आणि हा डबल प्युरल झाले। तसेच चिल्ड्रन्स म्हणजेच चाइल्ड हा एक असतो आणि चिल्ड्रन हे ऑलरेडी प्युरल फॉर्ममध्ये आहे, त्याला यस लागले म्हणजेच डबल प्युरल्स झाला। चला तर आता पुढचा प्रश्न पाहू। महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड झाली आहे? आणि ऑप्शन आहे 1 नीलम गोहे, 2 रामराजे नाईक निंबाळकर, 3 अंबादास दानवे, 4 राम शिंदे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 राम शिंदे। चला तर आता पुढचा प्रश्न पाहू। भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केला आहे? आणि ऑप्शन आहे 1 IIT खरगपूर, 2 IIT मद्रास, 3 IIT दिल्ली, 4 IIT मुंबई। माझ्यासोबत तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा अभ्यासाचा सराव होईल। तर पहा याचं उत्तर आहे 2 IIT मद्रास। चला आता पुढचा प्रश्न पाहू। बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केला आहे? आणि ऑप्शन आहे 1 बिहार, 2 गुजरात, 3 झारखंड, 4 गोवा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 गुजरात। चला आता पुढचा प्रश्न पाहू। चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द नाउन युनिव्हर्सिटी। युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला याच्यातून करेक्ट नाउन चूज करायचं आहे। ऑप्शनमध्ये ए, द, ॲन आणि नो आर्टिकल नीडेड असं लिहिलेलं आहे। तर पहा याचं उत्तर आहे ए म्हणजेच अ युनिव्हर्सिटी। आता पहा अ युनिव्हर्सिटी का आलं, कारण
द हा डेफिनेट आर्टिकल आहे आणि तो वापरला जातो जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विद्यापीठाबद्दल बोलता. आणि ॲन युनिव्हर्सिटी चुकीचं आहे कारण युनिव्हर्सिटीचा उच्चार कॉन्सोनंट साऊंडने सुरू होतो. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1. हिमाचल प्रदेश, 2. लडाख, 3. उत्तराखंड, 4. जम्मू आणि काश्मीर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4. जम्मू आणि काश्मीर. चला आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे कृषी, राज्य उत्पादन शुल्क, जलसंपदा, ग्रामीण विकास. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2. राज्य उत्पादन शुल्क. चला आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत? आणि ऑप्शन आहे 1. बाबासाहेब पाटील, 2. जयंत पाटील, 3. दिलीप वळसे पाटील, 4. हर्षवर्धन पाटील. आणि याचं उत्तर आहे 1. बाबासाहेब पाटील. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा केला जातो? आणि आपले ऑप्शन आहे 23 डिसेंबर, 25 डिसेंबर, 24 डिसेंबर, 21 डिसेंबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 23 डिसेंबर. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1. सिंगापूर, 2. बांगलादेश, 3. चीन, 4. म्यानमार. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2. बांगलादेश. चला आता पुढचा प्रश्न पाहू. Which one of the following suffix is not a class changing suffix? आणि आपले ऑप्शन खाली दिलेले आहे. या प्रश्नात त्यांनी विचारलं आहे की कोणते सफिक्स असे आहे जे क्लास चेंजिंग सफिक्स नाही. तर पहा, क्लास चेंजिंग सफिक्स म्हणजे काय? तर चेंजिंग सफिक्स म्हणजेच असे शब्दाचे शेवटचे भाग जे शब्दाच्या मूळ स्वरूपाला बदलतात आणि त्याचा अर्थ बदलतात, म्हणजेच कॅटेगरी चेंज करतो. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब बदलण्यासाठी हे उपयोगी पडतात. तर पहा आता पहिला ऑप्शन जे आहे मेंट, MENT, हा वर्बला नाउनमध्ये चेंज करतो. जसे अचीव हे वर्ब आहे तर त्याला MENT मेंट लावल्याने ते अचिव्हमेंट म्हणजेच नाउनमध्ये चेंज होणार. सेकंड ऑप्शन आहे LY हे ॲडजेक्टिव्हला ॲडवर्बमध्ये चेंज करतो. जसे क्विक हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला LY लावल्याने ते ॲडवर्ब बनतो. थर्ड ऑप्शन NESS हा ॲडजेक्टिव्हला नाउनमध्ये बदलतो. जसे काइंड हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला NESS म्हणजेच काइंडनेस झाल्यानंतर तो नाउनमध्ये चेंज होतो. आणि जे फोर्थ ऑप्शन आहे हुड, तो नाउनचा नाउनमध्येच बदलतो, म्हणजेच त्याचा क्लास बदलत नाही आणि तो क्लास चेंजिंग सफिक्स पण नाही. जसे चाइल्ड हा वर्ड नाउन आहे आणि त्याला हुड लावल्यानंतरही तो चाइल्डहुड हे नाउनच राहतो. त्यामुळे आपला उत्तर आहे 4 हुड. चला आता पुढचा प्रश्न पाहू. GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? आणि आपले ऑप्शन आहे 1. राजस्थान, 2. बिहार, 3. झारखंड, 4. हरियाणा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1. राजस्थान. पुढचा प्रश्न आहे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे?
आणि खाली आपले ऑप्शन दिलेले आहे. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येईल 1. 25.17. सिलेक्ट द अँटोनिम ऑफ पीसफुल. आता आपल्याला पीसफुलचा अपोजिट वर्ड शोधायचा आहे. तर आपले ऑप्शन खाली दिलेले आहे. पीसफुल म्हणजेच शांतता आणि याचा अपोजिट वर्ड आहे लाऊड. आपलं उत्तर आहे 3 लाऊड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ICDS योजना कोणत्या स्तरावर लागू केली जाते? आणि आपले ऑप्शन आहे 1. फक्त शहरांमध्ये, 2. ग्रामीण व शहरी दोन्ही, 3. फक्त ग्रामीण भागात, 4. फक्त जिल्ह्याच्या मुख्यालयात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2. ग्रामीण व शहरी दोन्ही. आता पुढचा प्रश्न पाहू. गुड गव्हर्नन्स वीक 2024 कधी साजरा करण्यात येत आहे? आणि ऑप्शन आहे 21 ते 25 डिसेंबर, 17 ते 22 डिसेंबर, 19 ते 24 डिसेंबर, 18 ते 23 डिसेंबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3. 19 ते 24 डिसेंबर. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडीसूट किसान कवच कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? आणि ऑप्शन पहा. 1. नरेंद्र मोदी, 2. शिवराज सिंह चौहान, 3. नितीन गडकरी, 4. जितेंद्र सिंग. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4. जितेंद्र सिंग. आता पुढचा प्रश्न पहा. मिस इंडिया USA 2024 किताब कोणी जिंकली? आणि आपले ऑप्शन खाली दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर देईल. हे तुमचं आजचं होमवर्क आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.